नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आणि जीवा दोघही कॅफेमध्ये बसलेले असतात. आता जीवा तिला विचारतो, फराळाचं कुठपर्यंत? त्यावरती नंदिनी म्हणते, आईंनी लिस्ट तयार केली, होईल हळूहळू. तेव्हा आता जीवा तिला म्हणतो, हळूहळू नाही या, आपण ना बुलेटच्या स्पीडने करूया फराळ, मिळून करूया, म्हणजे ना असं पटकन होईल फराळ. तेव्हा आता नंदिनी आश्चर्यानेच विचारते, तुम्हाला फराळ सुद्धा येतो? आता लगेच जीवा ड्रामा सुरू करतो आणि आकाशाकडे बघून म्हणतो, आजी बघतेस ना, ऐकतेस ना, तुझ्या नातवाची मस्करी करते तुझी नाचून, याला काय अर्थ आहे? आणि नंदिनीला म्हणतो, वरून जर टपली द्यायची सोय असती ना, तर आत्ता आजीने बरोबर तुला. तेव्हा आता नंदिनी हसायला लागते आणि कान पकडून म्हणते, सॉरी आजी, पण मला असं म्हणायचं होतं, हे सगळं सुद्धा तुम्हाला आजीने शिकवलं? तेव्हा आता जीवा तिला म्हणतो, अगं मी कोण आहे? जीवा देशमुख आहे मी. अरे हा जीवा देशमुख जेव्हा रव्याचे लाडू वळतो ना, तेव्हा सगळे देशमुख जीवाकडे फक्त बघत राहतात आणि नंतर फक्त खात राहतात. हे हात फराळ सुद्धा बनवू शकतात, हे हात कविता सुद्धा लिहू शकतात. आणि हे हात, आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यातच वेटर तिकडे येते. लगेच नंदिनी विषय बदलते आणि म्हणते, खाऊ पण शकतात. आणि मग त्याला हसतच म्हणते, ऑर्डर आली. ती वेटर पण आता या दोघांकडे बघून हसायला लागते. जीवा तिला म्हणतो, अगं थांब थांब थांब. आणि मॉडेल थोडंसं बाजूला घेतो आणि म्हणतो, तोडशील नाही तर, डेलिकेट आहे खूप. मग आता लगेच जीवा नंदिनीला म्हणतो, घे घे चहा घे, यांचा चहा ना खूप सॉलिड असतो. आता दोघंही एकमेकांना चिअर्स करतात आणि चहा प्यायला लागतात. आता बरेच दिवसानंतर दोघंही एकमेकांसोबत खूप छान गप्पा मारत अगदी चहाचा आस्वाद घेत असतात. खूप दिवसानंतर दोघंही खूप आनंदात असतात. आता या गप्पा चाललेल्या असताना जीवा खाता खाता त्याचं थोडंसं खाणं जे असतं ते त्याच्या ओठांच्या बाजूला लागतं. आता नंदिनी त्याच्याकडे पाहून त्याला खुणवत असते, पण जीवाला मात्र नक्की कुठे लागले ते कळतच नसतो. तो इकडे तिकडे नुसताच हात लावत असतो. आता नंदिनी हसते आणि स्वतःहून स्वतःच्याच हाताने साफ करण्यासाठी हात पुढे करते. आता ती साफ करत असताना जीवा सुद्धा तिच्याकडे पाहतच राहतो आणि नंदिनी सुद्धा जीवाकडे पाहत राहते. मग आता नंदिनी थोडीशी अवघडते, ती लगेचच आपला हात मागे घेते. पण तरीही जीवा मात्र नंदिनीकडे एकटक आपला पाहतच असतो. आता नंदिनी नजर चोरते आणि पुन्हा एकदा जीवाकडे पाहतो. दोघंही एकमेकांकडे बघून हसायला लागतात. जीवाला मात्र आता खूप आनंद होत असतो, कारण त्याला हे सगळं आवडत असतं. नंदिनी आपली त्याच्याकडे नुसतीच पाहत असते. आता तितक्यातच तिथे पुन्हा एकदा वेटर येते आणि विचारते, सर अजून काही हवंय? त्यावरती जीवा म्हणतो, खूप काही हवंय. त्या वेटरला तर काहीच कळत नाही. जीवाची आपली गाडी सुरूच होते. तो म्हणतो, बाबांच्या नजरेत अभिमान हवाय, दादाकडून शाबासकी हवे, आईशी गप्पा मारायच्या आहेत, आणि ह्या ज्या मॅडम आहेत ना, असं म्हणून नंदिनीकडे बोट दाखवतो. आता ती वेटर सुद्धा नंदिनीकडे पाहायला लागते. या ज्या मॅडम आहेत ना, यांच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल हवे. आता जीवाने असं म्हटल्यावरती ती वेटर सुद्धा हसायला लागते. नंदिनीला सुद्धा लाजल्यासारखं होतं. ती अलगदच अगदी गोड स्माईल करते. त्यावरती जीवा म्हणतो, इतकं सगळं हवे, आता बोल. त्यावर आता नंदिनी म्हणते, बोल नाही बिल. आणि हसतच म्हणते, बिल घेऊन या. आता ती वेटर बिल आणण्यासाठी जाते. तेव्हा आता नंदिनी जीवावर ओरडून म्हणते, अहो काय किती बोलताय तुम्ही, दम बिम लागत नाही का तुम्हाला? तेव्हा आता लगेच जीवा म्हणतो, तू असं बोलतीयस, उद्या जर मी गप्प झालो ना, तर तरशीला माझी बडबड ऐकायला. आता असं म्हटल्यावरती नंदिनी 2 मिनिटं शॉक मध्ये जाते आणि लगेचच त्याला म्हणते, तुम्ही आणि गप्प व्हाल? उभ्या जन्मात शक्य नाही हे. आता पुन्हा या दोघांची जुगलबंदी सुरू होणार तितक्यातच ती वेटर येते आणि बिल देते. आता नंदिनी बिल घेणार तेव्हा जीवा तिच्या हातातून ओढून घेतो आणि म्हणतो, माहौल हमने बनाया तो बिल भी हम ही पे करेंगे. नंदिनी म्हणते, अच्छा. आता जीवा पाकिट काढतो आणि पाकिटातून 500 रुपये काढतो आणि त्या मुलीच्या हातात देत म्हणतो, कीप द चेंज. ती म्हणते, अहो सर ते, पण जीवा काही ऐकूनच घेत नाही. परत तिला म्हणतो, अरे राहू दे ग, कीप द चेंज. ती परत म्हणते, अहो सर ते. तो परत म्हणतो, अहो राहू दे, कीप द चेंज. तेव्हा आता ती वेटर वैतागून म्हणते, अहो सर 500 रुपये नाही, 800 रुपये बिल झाले. आता जीवा हसतो आणि म्हणतो, अरे मग असं बोल ना, कधी बोलणार तू? आणि पुन्हा पाकिटात पाहतो. आता त्याच्याकडे तेवढे पैसे नसतात. मग तो कार्ड देतो आणि तिला म्हणतो, हे घे, स्वाईप कर. ती म्हणते, सर नेटवर्क इश्यू असल्यामुळे ना सगळं बंद आहे. मग आता जीवा म्हणतो, अरे बापरे, सगळं बंद आहे? मग 1 मिनिट थांबा, मी चेक करतो वॉलेटमध्ये. तेव्हा मग आता नंदिनी म्हणते, नाही नाही ठीक आहे, मी पे करते. असं म्हणून आता नंदिनी पैसे देते. तेव्हा मग ती वेटर म्हणते, मी चेंज आणते. असं म्हणून आता ती वेटर सुद्धा तिकडून निघून जाते. तेव्हा आता जीवा लगेचच नंदिनीला म्हणतो, आय एम सो सॉरी, तुम्ही असे पैसे भरले, आय एम सो सॉरी, खूप एम्बॅरेसिंग आहे हे. तेव्हा नंदिनी म्हणते, काय म्हणजे मी पैसे भरले हे एम्बॅरेसिंग आहे? त्यावरती जीवा तिला म्हणतो, अगं तसं नाही ग, पण माझ्याकडे नव्हते म्हणून तू पैसे भरले ना, हे जास्त एम्बॅरेसिंग आहे. पण मी समोरच्याला काय, आत्ता काय, कधीच बिल भरून दिलेलं नाहीये.
तेव्हा आता नंदिनी म्हणते, म्हणून तर मी आले तुमच्या आयुष्यात. आता मात्र जीवा नंदिनीकडे पाहतच राहतो. नंदिनी म्हणते, म्हणजे तुम्ही असं इतरांची बिलं भरून त्यांना खुश करता, म्हणून आता तुमच्या आनंदाची जबाबदारी माझी. तेव्हा आता जीवा नंदिनीला विचारतो, आणि तुझ्या आनंदाचं काय? तू कशाने खुश होतेस? तेव्हा आता नंदिनी म्हणते, अहो मी कशात खुश होते ही वेगळी गोष्ट आहे. तसं तर मी सगळ्यातच खुश होते, पण तुम्ही जेव्हा कविता करताना तेव्हा मी सगळ्यात जास्त खुश होते. तेव्हा आता जीवा म्हणतो, आता हा कविता हा शब्द जरी ऐकला ना तरी मला धडकी भरते. त्यावरती नंदिनी काळजीनेच विचारते, का? आता जीवा म्हणतो, त्या दिवशी आनंद निवास मध्ये इतकी छान कविता केली होती आणि आणि तेवढ्यातच बुलडोजर आला आणि आणि असं म्हणून तो एकदम शांतच होतो. त्यावरती आता नंदिनी त्याला समजावत म्हणते, एक सांगू का जीवा, जगात जे काही होतं ना त्यावर तुम्ही काहीही केलं नाही ना तरी चालेल, पण कविता करणं तुम्ही अजिबात थांबवू नका. कारण आतापर्यंत मला हे नक्की कळले की कविता श्वास आहे तुमचा. एक वेळ ना तुमच्याकडे पैसे नसतील ना तरी चालेल, पण तुमच्याकडे कविता नसेल ना तर तुम्ही तुम्ही राहणार नाही. आता असं म्हटल्यावरती दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. तितक्यातच आता वेटर येते आणि नंदिनीला पैसे देत म्हणते, मॅम चेंज. तेव्हा आता दोघेही भानावर येतात. नंदिनी लगेचच पैसे घेते आणि ती आपली तिचे पैसे पर्समध्ये ठेवण्यात गुंग असते. तेवढ्यातच आता जीवाला लगेचच काहीतरी सुचतं. तो लगेच नंदिनीकडे पाहून काहीतरी लिहायला सुरुवात करतो. मग आता नंदिनीचं लक्ष जातं. ती विचारते, जीवा हो काय लिहिताय? जीवा तिच्याकडे पाहतो आणि हसतच म्हणतो, कविता. आता नंदिनी काहीच म्हणत नाही. जीवा त्याची कविता पूर्ण करतो आणि नंदिनीला म्हणतो, डन. असं म्हणून तिला पेपर दाखवतो. त्यावरती नंदिनी म्हणते, बिला मागे कविता? अरे वा. तेव्हा आता जीवा म्हणतो, हा, व्यवहारापेक्षा कविता महत्वाची नाही का? मग आता तो नंदिनीला विचारतो, ऐकणार? त्यावरती नंदिनी नुसतीच मान हलवते. मग आता जीवा कविता बोलायला सुरुवात करतो. तो आता कविता बोलायला सुरुवात करतो. कधी आटून जावे, कधी वाटून द्यावे. कधी आटून जावे, कधी वाटून द्यावे. सगळं देऊनही आपण आपलं थोडं शिल्लक राहावे. क्रेडिटचा आनंद आणि डेबिटचं दुःख का करावं? क्रेडिटचा आनंद आणि डेबिटचं दुःख का करावं? पैसे काय येतील जातील, पण आपल्या माणसांचा हात धरावा. पैसा गिळून टाकतो आपल्याला. पैसा गिळून टाकतो आपल्याला, पण कविता मायेचे 2 घास भरवते. नोकरीचा शर्ट खुंट्याला टांगून असतो. नोकरीचा शर्ट खुंट्याला टांगून असतो, पण कला मुक्त कुर्त्यात वावरते. जिथे बिलावर आकडे आणि डोक्यात व्यवहार आहे, जिथे बिलावर आकडे आणि डोक्यात व्यवहार आहे, तिथे लोक जेवतात, आस्वाद घेत नाहीत. जोवर व्यवहारामध्ये कविता आहे, तोवर माणसात यंत्र प्रवेश करत नाही. तेव्हा आता लगेचच कविता झाल्यावरती नंदिनी जोरजोरात टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते, खूप खूप छान कविता. मी म्हटलं होतं की नाही तुम्हाला की कविता श्वास आहे तुमचा? जीवा पण अगदी आनंदाने तिला थँक्यू म्हणतो. तेव्हा आता नंदिनी त्याच्या हातातली कविता घेत म्हणते, बघू, आणि लगेच स्वतःच्या पर्समध्ये ठेवायला जाते. ए अगं, पर्समध्ये का ठेवतेस? तेव्हा आता नंदिनी म्हणते, कारण या बिलावरती तुम्ही कविता लिहिले आणि हे बिल खूप प्राइसलेस आहे माझ्यासाठी. हे मी माझ्याकडे कायम जपून ठेवणार. तिने असं म्हटल्यावरती जीवाला खूप आनंद होतो. तो आता नंदिनीकडे एकटक पाहतच राहतो. तर इथे दुसरीकडे आता ही काव्या देवासमोर उभी असते आणि ती हात जोडूनच देवाला म्हणत असते, हे देवा, जिथे माझ्या ताईचं मन रमतं, जिथे ती लोकांच्या सेवेमध्ये गळून जाते, तिचा आनंद साजरा करते, ती वास्तू, तिचा आनंद निवास तिला परत मिळू दे. तेवढ्यातच नंदिनी तिथे येते आणि लांबूनच तिला आवाज देत म्हणते, मिळालंय. आणि आनंद निवासचं छोटंसं मॉडेल हातामध्ये घेऊन काव्यासमोर येऊन उभी राहते. नंदिनी आता खूपच खुश असते. तेव्हा आता काव्य तिला परत विचारते, काय म्हणालीस ताई, आनंद निवास परत मिळालं? त्यावरती नंदिनी तिला हसतच हो म्हणते. काव्य एकदम खुश होते आणि पटकन नंदिनीला मिठी मारते आणि अगदी उत्साहातच म्हणते, ताई मी खूप खुश झाले, इतकी खुश झाले ना, काय बातमी दिलीस ताई तू? आणि तितक्यातच काव्याचं लक्ष नंदिनीच्या हातातल्या आनंद निवासच्या मॉडेलकडे जातं. आता काव्या लगेच नंदिनीची मस्करी करत म्हणते, हे कोणीतरी रागाच्या भरात तोडलं होतं. तेव्हा नंदिनी लगेचच म्हणते, कोणीतरी कशाला, मीच तोडलं होतं रागाच्या भरात. आणि नंदिनी पुढे म्हणते, पण जीवांनी आणि मी, आम्ही दोघांनी पुन्हा जोडलंय हे. आणि काव्या, जीवांनी फक्त आनंद निवासचं मॉडेलच नाही जोडले, तर त्यांनी मला आनंद निवास पुन्हा मिळवून पण दिले. काव्या आता एकदमच खुश होते आणि म्हणते, खरंच? काय सांगतेस ताई, मला खरंच ना, खरंच खूप बरं वाटतंय ग हे ऐकून. असं म्हणून तिच्या हातातनं आनंद निवासचं मॉडेल घेते आणि म्हणते, तू दे इकडे. तुझ्या आनंद निवासला आता कोणाचीही नजर नको लागायला, दे त्याला ना, मी देवासमोरच ठेवते. असं म्हणून ती आता देवाच्या समोर आनंद निवासचं मॉडेल ठेवते आणि मग एकदम आनंद निवासच्या मॉडेलची दृष्टच काढते. आता दोघीही देवाला नमस्कार करतात. पुन्हा आता ही काव्या नंदिनीला विचारते, ए ताई, बरं असं शॉर्ट मध्ये नको सांगू, सगळं जे काही झालं ना ते मला एकदम सविस्तर मध्ये सांग. मग आता नंदिनी काव्याला घडलेला सगळा प्रकार एकदम सविस्तर सांगायला लागते
की आनंद निवासची बोली लागली होती आणि तितक्यातच जीवा तिथे आले आणि जीवाने तिथे 10 करोड असं स्वतःहून अनाऊन्स केलं. आणि मग जीवाने कशी फाईल घेतली, त्याच्यावरती सही केली, चेक दिला, चाव्या घेतल्या आणि कशा गुडघ्यावर बसून त्या चाव्या मला दिल्या, हे सगळं ती आता सविस्तर काव्याला सांगत असते. हे सगळं ऐकल्यावरती काव्य आता जोर जोरात टाळ्या वाजवते आणि म्हणते, क्या बात आहे ताई, एक नंबर, सुपर. या अशा लोकांसोबत ना असंच वागायला पाहिजे, नाहीतर काय. आणि मग पुन्हा म्हणते, मस्त बातमी दिलीस ग ताई, खरंच खरंच मला ना खूप बरं वाटतंय. बघ ना, दिवाळी जवळ आली आणि तुझ्या आणि माझ्या दोघींच्याही आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम दूर झालेत. जन्मेजयनी तुला आनंद निवास परत मिळवून दिलं आणि मानिनी काकू त्या सुद्धा आता माझ्याशी परत पहिल्यासारख्या वागतायत. सगळं नीट होतंय आता. मनावरचं ओझं ना आता हलकं झाल्यासारखं वाटते ताई. मग आता दोघी पुन्हा गणपती बाप्पाच्या पाया पडतात. आता नंदिनी म्हणते, खरंच ही दिवाळी ना आपल्या दोघींसाठी खरंच आनंद घेऊन आली. नंदिनी आता काव्याला म्हणते, हे बघ, वादळ आली आपल्या आयुष्यात, पण या वादळांची झळ आपल्यापर्यंत कोणीही पोचून दिली नाही, कारण आपली माणसं आपल्या पाठीशी उभी राहिली, नाही का. तुला वाचवायला पार्थ पुढे आले आणि माझ्यासाठी जीवा. तुला सांगू काव्या, आत्ता आपल्या चेहऱ्यावरती जे काही हे हसू झळकते ना, ते फक्त आणि फक्त त्या दोघांमुळे. तितक्यातच आता जीवा सुद्धा तिथे येतो. नंदिनी लगेच भडकते आणि म्हणते, आणि काय, कुठे होतात तुम्ही, मला गेटपाशी सोडून कुठे गेलात तुम्ही, काही आणायचं राहिलं होतं का. आता जीवा समोर काव्य असते म्हणून लगेचच विषय बदलत म्हणतो, नाही नाही, मी ते इथे आपलं. पण आता नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते, एक मिनिट, तुम्ही गजरा आणलाय का माझ्यासाठी. आता काव्य सुद्धा आश्चर्यानेच पाहते. लगेच जीवा नाही म्हणतो. त्यावरती नंदिनी म्हणते, नाही काय, गजऱ्याचा सुगंध येतोय मला. जीवा आता काव्याकडे पाहतो आणि त्याला जुन्या आठवणी आठवतात, ज्यामध्ये त्याने काव्याला सुद्धा अशाच पद्धतीने फूल आणि गजरा दिलेलं असतं. आणि तिला म्हणतो, अभी ये गुलाब खिलने दो, नाही तो ये गजरा मुरझा जाएगा. आता अचानकच जीवा जुन्या आठवणीतून भानावर येतो. काव्य मात्र काहीच रिॲक्शन देत नाही. आता पुन्हा नंदिनी जीवाला म्हणते, दाखवा मला. मग नंदिनी परत म्हणते, अरे असं काय करताय, लपवताय का माझ्यापासून, दाखवा मला. तेव्हा आता काव्याच्या लक्षात येतं. ती म्हणते, ताई तुम्ही दोघं बोलत बसा, मी चहा आणते तुमच्यासाठी. असं म्हणून आता ती तिथून जाणार, तेवढ्यातच नंदिनी तिचा हात धरते आणि म्हणते, नाही नाही, तू थांब. अगं आम्ही चहा पिऊन आलोय आणि जरा माझ्या वतीने भांड की यांच्याशी. गजऱ्याचा सुगंध येतोय की नाही तुला. मग काय आहे ना, काही गोष्टी कितीही लपवायच्या ठरवल्या ना तरी त्या लपत नाहीत. तेव्हा आता लगेचच काव्या जीवाला टोमणा मारत म्हणते, हे बरोबर आहे ताई तुझं, काही गोष्टी कितीही लपवायच्या ठरवल्या ना तरी त्या लपत नाहीतच. आणि मग आता दोघांनाही जुन्या आठवणी आठवायला लागतात. पण लगेचच काव्या तो विषय बदलत म्हणते, गजराचा सुगंध तर येतोय हा. आता लगेचच नंदिनी म्हणते, बघितलंस ना, येतोय ना, मी बरोबर म्हटलं. आणि मग जीवाला म्हणते, आता देणार आहात की नाही. त्यावरती आता जीवाचा नाईलाज होतो. तो हलकेच गजरा नंदिनीच्या पुढे करतो. तेव्हा आता लगेचच नंदिनी काव्याला म्हणते, बघितलंस, आणला यांनी गजरा. आणि असं म्हणून जीवाच्या हातातला गजरा हातात घेते आणि मग फुलांचा छान असा सुवास घेते. आता जीवा आणि काव्या दोघंही नंदिनीकडे पाहत असतात. नंदिनी आता जीवाला पुन्हा म्हणते, थँक्यू, पण काय हे अचानक आज असं काय. तेव्हा जीवा सुद्धा आता काव्याकडे हलकेच पाहत नंदिनीला म्हणतो, माझी ना जुनी सवय आहे, आनंदाला सुगंध जोडला ना की आठवणी अशा कायम दरवळत राहतात वर्षानुवर्ष. तेव्हा मात्र काव्य आता काहीच न बोलता तिकडून जायला निघते. पुन्हा नंदिनी तिचा हात धरते आणि तिला थांबवते आणि तिला म्हणते, अगं थांब, कुठे निघालीस, तुला गजरा माळायला आवडतो माहितीये मला. आणि ती तो गजरा तोडत असते. आता लगेचच काव्य तिला थांबवते आणि म्हणते, नाही ताई, थांब, ऐक माझं, तुझा गजरा आहे, तू माळ. पण नंदिनी काही ऐकतच नाही. नंदिनी तिला म्हणते, काव्या, जे माझं आहे ते तुझंही आहे. मी गजरा माळेल आणि माझ्या बहिणीला देणार नाही असं होईल का. तेव्हा आता काव्या जीवाकडे पाहतच राहते. तेव्हा आता नंदिनी पुढे काव्याला म्हणते, याआधी प्रत्येक गोष्ट आपण वाटून घेतली की नाही, मग गजऱ्याचा अपवाद कशाला. चल चल बळ. असं म्हणून आता ती खूप प्रेमाने काव्याच्या केसामध्ये गजरा माळते. आता जीवाला काही हे आवडत नाही. तो आपला काव्याकडे आणि नंदिनीकडे पाहतच असतो. काव्य आता वळल्यानंतर नंदिनी मायेने तिच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते, गजरा माळल्यावरती किती गोड दिसतेस माहितीये. आणि मग हातातला दुसरा गजरा काव्याला देत म्हणते, एक मिनिट. आता काव्या लगेचच तो गजरा घेते आणि नंदिनीच्या केसामध्ये माळते. जेव्हा गजरा नंदिनी स्वतःच्या केसात माळते तेव्हा मात्र जीवाला आनंद होतो. आता ही नंदिनी जीवाला विचारते, जीवा आता सांगा, कशा दिसतो आम्ही दोघी. जीवा आता नुसताच मानेने छान म्हणून खुणवतो. आता नंदिनी म्हणते, ठीक आहे, मी आता हे मॉडेल ना वर ठेवून आले. नंदिनी आता मॉडेल घेऊन गेल्यानंतर जीवा आता काव्याकडे पाहतो. काव्या सरळ त्याच्याकडे पाठ करून उभी राहते. तर आता दुसऱ्या दिवशी घरामध्ये दिवाळीची जय्यत तयारी सुरू असते. सगळीकडे फुलांच्या माळा, लाइटिंग वगैरे सगळं लागलेलं असतं.
विक्रम स्वतःच्या हाताने सगळीकडे डेकोरेशन करत असतो. तितक्यातच आता पिहू तिकडे येते आणि म्हणते, मामा मामा मामा, हे असं सगळं इकडे नको लावूस ना, ते छान नाही दिसत. तेव्हा विक्रम तिला म्हणतो, अगं या चमकणाऱ्या प्रकाश देणाऱ्या गोष्टी जितक्या वर असतात ना तितक्या त्या सुरेख दिसतात. तेव्हा आता पिहू सुद्धा खुश होत म्हणते, हा म्हणजे आकाशातले चमचम करणारे तारे जसे एकदम वर असतात तसंच ना. त्यावरती विक्रम म्हणतो, हा करेक्ट, आता कसं म्हटलीस बघ आता. आता कसं दिसतंय सांग बरं. त्यावरती पिहू म्हणते, एकदम भारी, एकदम छान दिसतंय, अगदी माझ्यासारखं दिसतंय, ब्युटिफुल है ना. आता विक्रम लगेच टेबलवरनं खाली उतरतो आणि म्हणतो, बास बास, आता पुढचं काम बंद, चहा मिळाल्याशिवाय पुढचं काम नाही. आणि मग मानिनीच्या नावाने ओरडतच म्हणतो, अगं ए मानिनी, चहा दे ना बाई, दे ना आता, आता काही लोटांगण घालू का तुला. आता ही पिहू जोर जोरात हसायला लागते. तिकडून मानिनी सुद्धा ओरडते आणि म्हणते, हो आणते हो, जरा दम नाही तुम्हाला. आता ही पिहू हातातली लाइटिंगची माळ विक्रमच्या हातात देते आणि म्हणते, मामा हे घे. अरे मामा, आपल्याला खूप म्हणजे खूप तयारी करायची अजून. तेव्हा आता लगेचच विक्रम विचारतो, म्हणजे काय. त्यावरती पिहू म्हणते, अरे म्हणजे मामी आहे ना, तिला जर असे डिझायनर दिवे एकदम छान असे एकदम लाईनीत लावलेले दिसले नाहीत ना तर आपल्यावरती रागवेल. विक्रम म्हणतो, बरं. आता पिहू म्हणते, मग मामी कशी बोलेल माहितीये का. त्यावरती विक्रम म्हणतो, कशी. आता पिहू लगेच मानिनीची ऍक्टिंग करायला लागते आणि म्हणते, काय हो, तुम्हाला साधे दिवे सुद्धा लावता आले नाहीत का तुमच्या आयुष्यात. देवा, कठीण आहे तुमचं देशमुख. आणि असं म्हणून जोर जोरात हसायला लागते. आता विक्रम तिला एक लाडानेच फटका मारतो आणि म्हणतो, वा वा, जमतंय जमतंय जमतंय, काय जमलंय. तेव्हा आता पिहू लगेचच लाडात म्हणते, जमतंय ना, मग एक काम कर ना. विक्रम विचारतो, काय. ती म्हणते, ती जी माझी फटाक्यांची लिस्ट आहे ना त्याच्यामध्ये जरा 2 पाऊस अजून एक्स्ट्रा ऍड केले तर बरं होईल. तेव्हा आता विक्रम पण लगेच म्हणतो, अगं 2 काय, अख्खं पॅकेट देतो तुला, पण माझं एवढं काम कर ना प्लीज. पिहू म्हणते, अरे चहा हवाय ना तुला, 2 मिनिटं थांब, मी लगेच आणून देते. तेवढ्यातच मानिनी चहा घेऊन येते आणि म्हणते, आणलाय मी, घ्या पिऊन घ्या. आता मानिनी विक्रमला चहा देते आणि चिडूनच म्हणते, काय हो मध्ये मध्ये चहा किती पिताय तुम्ही. इथे आम्ही तिथे फराळ करायचा आणि मध्ये मध्ये सारखा तुमचा चहा आणून द्यायचा. काय ना तुम्ही पण ना अगदीच कठीण आहात. आणि मग पुन्हा इकडे तिकडे पाहते आणि म्हणते, एवढं करून दिवे लावायचेच आहेत हो अजून. कधी व्हायचं हे. त्यावरती विक्रम म्हणतो, लावणार नाही, तुला जर माझ्याशी असंच भांडायचं असेल ना तर अजिबात लावणार नाही. आता मानिनी पण चिडते आणि म्हणते, लावायचे तर लावा, नाही लावायचे नका लावू. नाही नाही, मला ना भांडायला सुद्धा वेळ नाहीये. फक्त मला शांतपणे माझ्या सुनेबरोबर ना फराळ करू द्या, कळलं. तेवढ्यात आता तिथे हातात माळा वगैरे घेऊन काव्या येते आणि म्हणते, मी विक्रम काकांसोबत सजावट करते, ओके. मग आता ही मानिनी सुद्धा मुद्दामून काव्या आणि विक्रमला म्हणते, बघा बघा, करा करा, मला सुद्धा तुम्ही दोघं मिळून काय दिवे लावताय ना ते बघायचंच आहे. मग आता काव्या सुद्धा म्हणते, मानिनी काकू ठीक आहे, आम्ही सुद्धा बघतोच तुमच्या एका घाण्यात किती चकल्या होतात ते. जितक्या तुमच्या चकल्या होतील ना आतमध्ये तितकेच आमचे बाहेर दिवे लागतील. त्यावरती लगेच पिहू म्हणते, बरोबर. तेव्हा आता लगेचच विक्रम काव्याला शाबासकी देत म्हणतो, हा हा, बघितलंस कशी हुशार आहे माझी पोरगी. ही माझी सून आहे ना, ही नेहमी माझ्याच बाजूने बोलते. लगेच काव्या सुद्धा म्हणते, बोलणारच विक्रम काका, वी आर इन अ टीम. आता विक्रम मुद्दामून मानिनीला खिजवतच म्हणतो, बघितलंस आमची वेवलेंथ कशी मॅच होते ती. तेव्हा आता मानिनी पण म्हणते, हो हो, अगदी सारख्याला वारखे आहातच तुम्ही. आणि त्यात ही डॅम्बिस असं म्हणून आता पिहूकडे पाहते. लगेच पिहू म्हणते, मी माझं काय, मी काय केलंय. तेव्हा आता विक्रम मानिनीला थांबवतो, म्हणतो, ए ए, माझ्या पोरीनं काही बोलायचं नाही, आता तू बघच. मी, काव्य आणि पिहू आम्ही तिघं मिळून घर कसं सजवून टाकतो ना, तू बघच. तेव्हा आता मानिनी मुद्दामूनच विक्रमला त्रास देत म्हणते, छान, पण आम्ही आल्यावरती आमचे डोळे असे दिपणार आहेत की असे उघडणार आहेत आव असून. विक्रम पण तिला म्हणतो, ए तू आता बघच, तुझ्यासोबत नंदिनी आहे ना तर माझ्यासोबत काव्य आहे, काव्या, समजलं. करायचंय का तुला मुकाबला करायचाय. आता त्यावरती मानिनी हातच जोडते आणि म्हणते, नको, मुकाबला वगैरे काही नको. मुकाबला नको, मला खूप काम आहे, त्यामुळे तुम्हाला तिघांना काय गोंधळ घालायचा ना तो तुम्ही बिंदास्त घाला. आणि असं म्हणून आता ती तिकडून जाते. आता हे तिघही घाबरली घाबरली म्हणून तिला चिडवायला लागतात आणि जोर जोरात एकमेकांना टाळ्या देऊन हसायला लागतात. तर इकडे आता जीवा आणि काव्या कॅफेमध्ये जे भेटत असतात त्याचं सीसीटीव्ही फुटेज कोणतरी लॅपटॉप वरती पाहत असतं. आणि त्या फुटेजमध्ये काव्या बसलेली असते आणि जीवा तिच्याशी बोलत असतो हे क्लिअर दिसत असतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता जीवा फराळाची तयारी करत असतो. तेव्हा नंदिनी तिकडे येते आणि त्याला विचारते, आता काय बनवताय बरं तुम्ही. त्यावरती जीवा हसतच म्हणतो, चकल्या. आणि आता जीवा अगदी स्वतःच्या हाताने चकल्यांचं पीठ भिजवतो आणि अगदी सुगरणीप्रमाणे चकल्या पाडतो आणि तळतो सुद्धा. आता हे सगळं जीवा आणि नंदिनी दोघंही एकत्र मिळून छान एन्जॉय करत करत असतात. तर इकडे काव्या सुद्धा घराचं डेकोरेशन करत असते. आता ती टेबलवरती चढते आणि डेकोरेशनच्या माळा लावत असते. तितक्यातच तिचा तोल जातो आणि ती खाली पडायला जाते. तेवढ्यात पार तिथे येतो आणि अलगद तिला सावरतो.
आता ते दोघंही एकमेकांकडे पाहतच राहतात. आता नेमकं त्याच वेळेला बरोबर रम्या सुद्धा तिथे येते आणि या दोघांना असं एकत्र पाहून तिचा चांगला जळफळाट होत असतो. आता काव्या नेमकी पार्थला विचारते, कसं काय येता हो तुम्ही नेहमी मला सावरायला? त्यावरती पार्थ अगदी प्रेमाने तिला म्हणतो, काय ना बहुतेक डेस्टिनीलाच असं वाटत असावं की मीच तुम्हाला सावरायला यावं. आणि या दोघांना असे एकमेकांसोबत प्रेमाने बोलताना पाहून रम्याचा चांगला तिळपापड होत असतो. तर इकडे आता वसू रम्याला सांगत असते, आता देवाच्याच मनात काही आलं ना तरच एखादा मोठा धमाका होऊ शकतो. तर दुसरीकडे सुनीता पुन्हा मानिनीला फोन करते आणि तिला काहीतरी सांगतच म्हणते, धमाका तर व्हायलाच पाहिजे. तर इकडे मानिनी काव्याच्या गालावरनं हात फिरवत तिला म्हणते, आता पुन्हा सापडलेली माझी ही मैत्रीण माझ्यासोबत कायम राहायला हवी. तर मित्रांनो, एकंदरीतच येणारा भाग खूपच धमाकेदार असणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.